पण एकंदरीतच निवडणुकीच्या काळामध्ये जी चर्चा सुरू होती की दोन्ही राष्ट्रवादी महानगरपालिकेनंतर एकत्र येतील, याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा आपल्याला ऐकायला मिळाल्या. तर आता अजित पवार गटाने जी आपली बाजू सांभाळली आहे व्यवस्थित पद्धतीने, तर या निवडणुकीनंतर अशी काही शक्यता दिसून येते का की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात? आत्ता सध्या तरी या घडीला आपण तितका म्हणजे ठामपणे मत मांडणं चुकीचं ठरेल, कारण अजून निकाल स्पष्ट होत आहेत आणि यापुढची दिशा आता सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील हे जे हा जो एक गट आहे, गट म्हणावंच लागेल त्यामध्ये, कारण हे पूर्णपणे अगदी अजित पवारांना अनुकूल पण नाही आणि विरोधात पण नाही अशी त्यांची नेहमी भूमिका राहिलेली. एका पक्षात असून सुद्धा त्यांनी आजपर्यंत अजित पवारांशी जुळून घेण्यात ते कुठेतरी असे मागे पडल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु त्यामुळे आता सध्या या घडीला आपल्याला दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का, तर यासाठी थोडं आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. पण ज्या वेळेला राष्ट्रवादीचा जो गट होता अजित पवारांचा, तर तो भाजपमधून वेगळा पडला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आपण पाहिलं की आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही राष्ट्रवादी